नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी कांद्याची पात। कांद्याची पात बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे बारीक चिरून घेतले कांद्याची पात, जिरे मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ, भाजलेले शेंगदाण्याचे कूट आणि 10 ते 15 मिनिटं भिजलेली मुगाची डाळ। चला तर आपण बनवूयात भाजी। मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं। आता यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ आणि त्यामध्ये ही बारीक चिरलेली कांद्याची पात। आता हे 2 मिनिटं आपण कांद्याची पात परतून घेऊ, तेलातच परतायचे। कांद्याची पात परतून झाली, त्यामध्ये ही भिजलेली मुगाची डाळ टाकून घेऊ, हे मिक्स करून घेऊ यामध्ये। आता यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ हे आपल्याला आता मिक्स करून घेऊ। तुम्ही ही भाजी अशी पण खाऊ शकता, आपली तयार झालेली भाजी। सुकी भाजी पण बनवून खाऊ शकता, नाही तर याच्यामध्ये पाणी टाकून रस्सा करून पण खाऊ शकता। मी आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते। मी अर्धा ग्लास पाणी टाकले। आता याला एक उकळी येईपर्यंत आपण थांबू। बघा, आपल्या भाजीला उकळी आली आहे। आता आपली भाजी तयार झाली आहे, कांद्याची पात। बघा, तयार झाली आपली झटपट होणारी कांद्याची पात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।